मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही सकाळचे 9 वाजले. तर मी आलो खरोसा. तर म्हणलं काल जायचं प्लॅन होता डोंगरावरी. आज आता बघू, आज जाऊ डोंगरावर. बघू आपण आता ठिकाणी. मित्र आहेत तुम्ही एक सर का करता की आमचे परमित्र, जवळचे एकदम खास जवळचे मित्र आहेत. आम्ही लहानपणापासून एकत्र राहिलेलो, खेळलो आम्ही एकत्र, खेळलो, बाहेर जाऊन आलो. बाहेर देशाला सुद्धा होतो आम्ही, कतारला एकत्र होतो आम्ही. जरा एक्सपिरियन्स सांगा की तुमचं जरा. आमचं जरा सांगा एक्सपिरियन्स तुमचं. म्हणजे तिथलं, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बाहेर देशाला गेलो होतो तिथं कसं होतं वातावरण? मस्त होतं. मस्त होतं. मस्त. उग पळापळी खिचो खिचो. ठीक आहे. आपले खरोशीचे मित्र आहेत. हे माझा आजोळ आहे. तर कुठं निघालात? बाहेर निघाला. बरं ठीक आहे, चालते, हरकत नाही. भेटू. जरा तुमच्या गावचं थळ दाखवतो जरा. बघा ना, आपल्या या प्रेक्षकांना जरा गावचं थळ दाखवून देतो. नाही बघा, मस्त आहे आमच्या गावचं तळ मस्त आहे. तर चला आपण जाऊया तळ्याकडे. इथं ह्या ठिकाणी गावातील मंडळी, जे महिला वर्ग आहे, महिला वर्ग इथं येऊन सगळे. आमचं दादू का रे, काय करलं परी? काय खाल्लं? कुरकुरा खाल्ला. अजून काय बी नाही. बरं. ठिकाणी असं वातावरण आहे. तिकडं समोर जे दिसते का, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग. तर या ठिकाणी धुणे दिवायचं काम चालू आहे सध्या. काय करलीस? का धुल्यास? धुणं दिवल्यास. कुणाचं? घरचं दिवल्यास का? बरं घरचं धुणं दिवल्यास. काय म्हणली मग? इकडे बघ. कपडे धुवायला ये म्हणले माय. चांगला आहे माय. बघा बारकी तयारी झाली आता हो का? चला आता डोंगरावर जाणार. परी कुठं चालत ग? डोंगरावर नाही, डोंगरावर चालले मग. बरोबर झालं का? चिव चला कोण चला निघू जाऊ. चल का झाले? का बरले? होय चिव का बरले? का झालं रडायला? रडणी तसं रे. रडायचं नाही. जानू बी तयार झाली. जानू चला, हे दाजी, ही छोटी बहीण आहे. तर आपल्याला जायचं ह्याला. चला आवरा लवकर. चला आवरा. मित्रांनो, हे अशोक स्तंभ आहे खरोसा लेणीतलं. गौतम बुद्धाचं या ठिकाणी जबरदस्त असं त्या ठिकाणी बनवणं चालू आहे सध्या. अजून बांधकाम वगैरे चालू आहे सध्या. बुद्ध विहार आहे. एकदम मस्त असं नजारा. आता इथं वरी आहे. आता आपल्याला इथं वरी जायचं आहे. हे हो का, झाडी एकदम जबरदस्त झाडी झाली. हो का, नजारा किती भारी झाला बघा, बघण्यासारखा आहे. चलत जायचं हो काही. वरी कसं आहे, गाडी नाही. आता कसं आहे, लेकरं ते नाही तर त्याच्यामुळं वरी गाडी घेऊन जायला बी चांगलं वाटत नाही. चढ आहे ना, चढ असल्यामुळं थोडंसं जरा. आता आलो वरी. हो का, झालं इतक्यात. आता येत आहोत वरी. आता वरला नजर दाखवतो तुम्हाला.
बघा दादू बुद्धाच्या पाया पडत. हां बुद्धाच्या पाया पडून. परी आहे, हां दादू आहे. मोठे कार्यक्रम पण होत असतात. हां मस्त आहे. हे तो पहिल्यांदा आलती का? हा पहिल्यांदा आले मी. हे पहिल्यांदाच आली ना? बनवलं इथं बुद्धाचं. आणि इकडं पण तुझी राहतात वाटतं. नाही तिकडं मूर्त्या वगैरे आहेत. मूर्त्या. हां बुद्धांची मूर्ती आहे. गौतम बुद्धाच्या मूर्त्या वगैरे आहेत. आणि बघा इथून कसा नजारा दिसतोय. आपण खालचा नजारा दाखवूयात तुम्हाला. एकदम बघण्यासारखं आहे. खूप छान दिसते. वाटेनं गाड्या चालल्यात. हे खरोसा गाव. यानंतर आम्ही लगेच आता काय करणार आहे, लग्नाला जाणार आहे. तिथलं सुद्धा तुम्हाला आम्ही दृश्य दाखवू. चला मग. तर मित्रांनो आपण आता आपल्या गावी आलो आहेत आता. आणि जे दिवसभरामध्ये जे आपण बघितलं सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर लग्नाला गेलो, बुद्धविहार बघितला, ह्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या तर ही व्हिडिओ अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग इथं संपवतोय. आज दिवसभर खूप प्रवास झाला आमचा. आणि उद्या नवीन ब्लॉग येईल. आणि इथं आपण थांबूया. थँक्यू. चला बाय.